नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांवर गेल्या 21 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आला असून त्यांना अद्याप ICUमध्ये त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो अशी प्रार्थना करण्याचं आवाहन मंगेशकर कुटुंबियांनी केलंय. आपण सगळेच लता दीदींचे चाहते आहोत, त्यांच्या आवाजाचे, त्यांनी गायलेल्या गाण्यांचे चाहते आहोत. आणि अशावेळी लता दीदी निमोनियाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्यावरती उपचार केले जातात. अजूनही त्या ICUमध्ये असल्याचं कळतं. गेल्या 21 दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. त्यांना पहिले कोरोनाची लागण झाली आणि नंतर तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना त्यांना निमोनिया असल्याचं देखील आढळून आलं. निमोनिया आणि कोरोनाचे सिम्पटम्स म्हणजे अर्थात लक्षणं ही सारखीच असतात, यात कोणत्याही प्रकारचा फरक नसतो. अशावेळी 21 दिवसांच्या उपचारानंतर 2 दिवसांपूर्वी त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट जो आहे तो काढण्यात आलेला आहे. याचाच अर्थ त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते. पण खबरदारीचा भाग म्हणून किंवा काळजीचा भाग म्हणून डॉक्टर त्यांना ICUमध्येच ठेवून आहेत. ICUमध्येच त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत. त्यामुळे दिदींना बरं वाटणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे मंगेशकर कुटुंबियांनी देखील चाहत्यांना आवाहन केलं आहे की दीदींच्या प्रकृतीकरता म्हणून तुम्ही प्रार्थना करा. आणि ही प्रार्थना निश्चितच त्यांना लागू होईल, कारण आपण सगळेच त्यांच्यावरती मनापासून प्रेम करतो आणि गेल्या 21 दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत. त्यामुळे हे जे उपचार आहेत त्या उपचारातनं त्या लवकरच बऱ्या होतील, काहीच शंका नाही. आणि त्यासाठी म्हणून मंगेशकर कुटुंबियांनी सगळ्या चाहत्यांना देखील आवाहन केलेलं आहे की त्यांच्याकरता प्रार्थना करा म्हणून. याच विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे मुंबईचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याबरोबर आहेत. विशाल, तू काय मी काय आपण सगळेच दीदींचे चाहते आहोत आणि त्यामुळे दीदींना लवकर बरं वाटावं यासाठी दीदी कायम आपल्या प्रार्थनेत आहेत. पण आत्ता तरी या क्षणाला काय कळतंय की दीदींची प्रकृती कशी आहे? विशाल, आपल्याला माहिती आहे की दीदींवरती प्रेम करणारे लोक हे जगभरात आहेत, फक्त भारतातच नाही आहेत. दीदींच्या प्रकृतीबाबत जर प्रत्येकालाच एक काळजी जी आहे ती वाटताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या लता दीदींची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे. 2 दिवसापूर्वीच त्यांचं व्हेंटिलेटर जे आहे हे काढण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होताना पाहायला मिळते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की दीदींना कोरोना झाला होता. त्यानंतर 21 दिवस झाले ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. ICU वॉर्डमध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. खरं तर व्हेंटिलेटर सपोर्ट काढल्यानंतर त्यांना ICU वॉर्डमध्येच ठेवण्यात आलेलं आहे. याचं कारण म्हणजे लता दीदींच्या प्रकृतीमध्ये जलद गतीनं सुधारणा व्हाव्यात याच्यासाठी त्यांना ICUमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. अशी एक डॉक्टरांकडून माहिती मिळते की त्या औषधोपचारांना जरी प्रतिसाद देत नसल्या तरी त्यांची तब्येत जी आहे ही स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मंगेशकर कुटुंबांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की लता दीदींसाठी प्रार्थना करा. त्यांनी चाहत्यांना तशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे आपण जर आता पाहिलं होतं तर 21 दिवसांमध्ये पहिला सुरुवातीला लता दीदींना कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर निमोनिया झाला आणि त्यानंतर त्यांनी मध्यंतरी उपचारांना जो आहे तो काहीसा प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवण्यात आलं. व्हेंटिलेटरवर त्यांनी प्रतिसाद दिल्यानंतर आता 2 दिवसापूर्वीच त्यांचं व्हेंटिलेटर जे आहे व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आलेलं आहे. आणि सद्यस्थितीला लता दीदींची प्रकृती जरी स्थिर असली तरी त्या औषध उपचारांना प्रतिसाद देत नाही तसं कळतंय. मात्र ICUमध्ये ठेवल्यामुळे ICU वॉर्डमध्ये असल्यामुळे त्यांच्या तब्येतीत जलद गतीनं सुधारणा होऊ शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. विशाल, पण विशाल, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ICUमध्ये त्यांना अजूनही ठेवण्यात आलेलं आहे. अर्थात तो एक काळजीचा भाग म्हणून त्यांना ICUत ठेवण्यात आलंय का? नक्कीच विशाल, खरं तर आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं त्यांना आता व्हेंटिलेटर सपोर्टवरनं काढण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या कुठेतरी उपचारांना काहीसा प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्यांच्या तब्येतीत सुधारणा होताना आपल्याला म्हणू शकतो. त्यामुळे अधिक खबरदारी आणि काळजी म्हणूनच त्यांना ICU वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेला आहे. कारण का आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला त्यांना निदान झालं होतं त्यावेळेला निमोनिया झाला होता. नवीन व्हेरियंट सुद्धा जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्यामुळे एक खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ICU वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि डॉक्टरांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की जरी त्यांची प्रकृती आता सद्यस्थितीला स्थिर असली तरी ICU वॉर्डमध्ये उपचारांना त्या प्रतिसाद देतील आणि जलद गतीनं लता दीदींची तब्येत जी आहे ती बरी होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. डॉक्टरांनी असं म्हटलेलं आहे की चाहत्यांच्या प्रार्थनांची आता गरज आहे. मंगेशकर कुटुंबियांनी सुद्धा अशाच प्रकारचं आव्हान जे आहे ते चाहत्यांना केलेलं आहे. त्यामुळे आता जरी लता दीदी ICU वॉर्डमध्ये असल्या तरी त्या आता पुढील उपचारांना कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागणार आहे. आणि सगळ्यांचीच इच्छा आहे की लता दीदींनी लवकर रुग्णालयाच्या बाहेर यावं. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही की आपण
लता दीदींसाठी सगळेच प्रार्थना करतोय, जगभरात त्यांचे चाहते त्यांच्याकरता ते प्रार्थना करतात आणि लता दीदींना लवकरच बरं वाटणार आहे. पुढे पाहूयात, मार्च मध्यवतीपर्यंत कोरोना संपुष्टात येऊ शकतो असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलेलं आहे. तशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली आहे. तुर्तास राज्यात मास्क मुक्ती नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड जे वाढ होत होती, ज्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल आणि मला असं वाटतं की रायगड असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज मोठ्या पद्धतीनं केसेस कमी होत आहेत. किंबहुना पण दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये मात्र ती वाढ होती आहे, ज्याच्यामध्ये नाशिक, नगर, औरंगाबाद आणि पुण्यामध्ये सुद्धा वाढ होती आहे. तर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठे वाढ कुठे कमी जरी झालं तरी ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जे पीकला गेलं होतं 47,000 त्याच्यावरून आता 25,000वर सध्या आकडा आलेला आहे. तो निश्चितच थोडा दिलासादायक वाटतो आणि असं तज्ज्ञांचं मत चाललेलं आहे की मिड मार्चपर्यंत, मार्चच्या मध्यवर्तीपर्यंत आपण एंडेमिककडे जाऊ शकतो. म्हणजे कोरोनाच्या संदर्भातील हा जो काही संसर्ग आहे हा थांबू शकतो. पुढे पाहूया, बातमी आहे जम्मू काश्मीरमधनं. जम्मू काश्मीरमध्ये दुहेरी चकमक झालेली आहे. 12 तासात 2 चकमकी झालेल्या आहेत आणि 5 दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जैश, लष्कर ए तोयबाचे दहशतवादी यामध्ये ठार झालेत. जैशच्या जाहिद वानी या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याची काश्मीर पोलिसांनी माहिती दिली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील याबद्दल? जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 12 तासामध्ये 2 ठिकाणी एक तर चकमक झालेली आहे. एक तर जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या 2 दहशतवादी संघटनांसोबत या चकमकी झालेल्या आहेत. या चकमकीमध्ये पाकिस्तान समर्थित ज्या संघटना आहेत त्यांचे प्रशिक्षित दहशतवादी यांना यमसदनी झाडण्यामध्ये भारतीय लष्कर, संयुक्त सुरक्षा दल आणि सोबतच जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये ही जी मोहीम राबवण्यात आली, या मोहिमेला यश आलेलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जैश ए मोहम्मदचा कमांडर जो आहे शाहिद वानी, यालाही यमसदनी झाडण्यामध्ये यश आलेलं आहे भारतीय लष्कराला. आणि अशी माहिती जम्मू काश्मीरचे DIG यांनी दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे सध्या काश्मीरमध्ये एक प्रकारे ऑपरेशन झिरो सुरू आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथले दहशतवाद संपवायचा असा चंग केंद्र सरकारने बांधलेला आहे. आणि त्याचमुळे केंद्र सरकारच्या वतीनं संयुक्त ऑपरेशन राबवले जातात. जशी जशी माहिती मिळते की दहशतवादी या भागात लपून बसलेले आहेत, त्या भागाची सर्च अभियान राबवलं जातो. सर्च अभियान राबवल्यानंतर त्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला जातो. असं जर आत्मसमर्पण केलं नाही तर त्याच्याचे थेट चकमकी होतात आणि चकमकीमध्ये अनेक दहशतवादी मारले जातात. त्यामुळे अशा प्रकारची मोहीम राबवून एक प्रकारे सरकारला जम्मू काश्मीरमधला दहशतवाद संपवायचा आहे. पण महत्वाचं म्हणजे काल एक मोठं यश जम्मू काश्मीर पोलीस असो किंवा मग संयुक्त सुरक्षा दल असो किंवा मग खास करून भारतीय लष्कर असो यांना हातात लागलेला आहे. शाहिद वानी हा एक जैश ए मोहम्मदचा कमांडर, याला यमसदनी झाडण्यात यश आलं आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. भारतीय लष्कराची एक मोठी मोहीम आणि ज्या मोहिमेत आपण बघतोय पाकिस्तानी आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश आलंय. पुढे पाहूयात, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलंय आणि त्यामुळे भाजपच्या 12 आमदारांना दिलासा मिळाल्याचं आपण बघतोय. मात्र याच वेळी आमदारांच्या निलंबनाचा विषय हा विधिमंडळाचा असल्याचं महाविकास आघाडीचे नेते म्हणतात आणि त्यामुळे विधिमंडळ कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता असणार आहे. अनुकूल असलेली हो म्हणावे, प्रतिकूल असलेली नाही. मी नेम करीन, हे चालणार आहे, मी नेम करीन. भाजपच्या 12 आमदारांचं एका वर्षासाठीचं निलंबन हे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं ते नुकतंच रद्द केलं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा विधिमंडळाला लागू होतो का यावरून आता राज्यात मतमतांतरं मांडली जाऊ लागली आहेत.
सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही, त्यामुळे हा निर्णय असंवैधानिक असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मांडलंय. 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केला, परंतु हा निर्णय असंवैधानिक आहे आणि त्याच्याचबरोबर सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही असा निर्णय देण्याचा. सभागृहामधलं कारोबार जो आहे, प्रोसिडिंग जे आहे, हे कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही, बोलवता येत नाही किंवा त्याच्यावरती निर्णयही देता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विधिमंडळात लागू होणार का, याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संशय उपस्थित केलाय. तर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही काहीशी अशीच भूमिका घेतली आहे. मला वाटतं की विधिमंडळाच्या स्वतंत्र कारभारामध्ये न्यायव्यवस्थेने हस्तक्षेप करणं हे मला अजूनही त्याच्याबद्दलचं ते निर्णय कशा आधारावर घेतला ते मला माहिती नाही, पण अजूनही तो प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतात. हा निर्णय केवळ एका राज्याला लागू होणार नाही, तर हा निर्णय संपूर्ण देशातल्या राज्यांना लागू होईल. केंद्र सरकारला सुद्धा, लोकसभा राज्यसभेला सुद्धा हा निर्णय लागू होईल. आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी होईल इतकी ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. तर मला असं वाटतं घटनेमध्ये काय याच्यामध्ये बदल करावा लागेल का, कायद्यामध्ये तरतूद करावी लागेल का, कायदा एखादा नवीन तयार करावा लागेल का, आणि तो निर्णय पार्लमेंट म्हणून एकत्रितपणे देशाकरता घेऊ शकेल का, इथपर्यंत हे प्रकरण लांबणीवर जाऊ शकतं. पण ते सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांच्या आणि विधिमंडळाच्या हातामध्ये आहे. भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबन रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वपूर्ण मत मांडलंय. आता एक आणखी गोष्ट लक्षात घ्या की राज्यघटना जो आहे त्याचा मूलभूत गाभा जो आहे त्याला कोणीही हात लावू शकत नाही. हे केशवानंद भारती खटल्यातला निकाल आहे. आणि त्यामुळे या बेसिक स्ट्रक्चरच्या भागमध्ये रिझनेबलनेस हा भाग धरलेला आहे. त्यामुळे सस्पेन्शन हे सुद्धा रिझनेबल असायला पाहिजे. आणि या बाबतीत काय झालंय की हे सस्पेन्शन अनरिझनेबल आणि आर्बिट्ररी आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ते घटनाबाह्य ठरवलेलं आहे. विधानसभेच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा हा या पुढच्या काळातही चर्चेत राहणार इतकं नक्की. त्यावर आता विधानसभा अध्यक्ष आणि विधिमंडळ नेमकं काय निर्णय घेतं यावर या 12 आमदारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. असंच काहीसं एकंदरीत चित्र सध्या तरी दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधला वाद आता चव्हाट्यावरती आलाय. संस्थापक अध्यक्ष एन.डी. पाटील यांच्या निधनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे. नक्की काय वाद आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीत फूट पडल्याचं समोर आलंय. कारण या वर्षात सध्या असलेल्या समितीचा कार्यकाळ संपतोय. शिवाय एन.डी. पाटील यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सरोज पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर या गटानं घेतला. मात्र याला कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी विरोध दर्शवला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचं श्रेय घेण्याचा हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. एवढंच नाही तर हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी संस्थेच्या ट्रस्टमधील 7 कोटी रुपयांचा निधी अवैधरित्या ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप अविनाश पाटील यांनी केला. दाभोलकर कुटुंबियांवर त्यांनी घराणेशाहीचाही आरोप लावलाय. दाभोलकर कुटुंबियांच्या वतीने केल्या गेलेल्या समांतर निर्णय प्रक्रिया आणि संघटनेच्या विकेंद्रित लोकशाही पद्धतीच्या सामूहिक नेतृत्व प्रक्रियेच्या कार्यपद्धतीला जे अडचणी निर्माण करणारं झालं त्याविषयी आक्षेप घेतल्यामुळे, अडवणूक झाल्यामुळे जे ताणतणाव निर्माण झाले त्या पार्श्वभूमीवर हा खुलासा महाराष्ट्राला करणं हे मी माझं कर्तव्य मानतो. अविनाश पाटील यांनी वैयक्तिक आकाशाच्या पोटी हे आरोप केलेत. शिवाय आम्ही अनिसच्या ट्रस्टचे विश्वस्त नाही. या ट्रस्टमधून आम्ही कधीही मानधन किंवा प्रवास खर्च देखील घेतलेला नाही.
आम्ही अनिसच्या चळवळीतील सामान्य कार्यकर्ते आहोत आणि राहू, अशी प्रतिक्रिया मुक्ता दाभोलकर यांनी न्यूज 18 लोकमतशी दूरध्वनीवरून बोलताना दिली आहे. अनिसमध्ये या पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये दरी असल्याचं एकंदरीत चित्र समोर या वादानंतर समोर येत आहे. त्यामुळं हा जो वाद आहे तो पुढील काळामध्ये चिघळण्याची शक्यता आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारानं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अंधश्रद्धा दूर करून डोळस विचार देण्याचं कार्य ही समिती अविरतपणे करते. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 350 पेक्षा अधिक शाखा आहेत. समितीतील सदस्य आता एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असल्यानं ही समिती आता राज्याला डोळस विचार कसे देणार असा एकच सवाल दबक्या आवाजात केला जातोय. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. हमीद मुक्ता दाभोलकरांचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण जाणून घेऊयात. त्यांनी काय म्हटलंय बघा. वैयक्तिक आकाशाच्या पोटी केलेले हे दादांत खोटे आरोप आहेत. आम्ही अनिस ट्रस्टचे विश्वस्त नाही आणि या ट्रस्टमधून आम्ही कधीही मानधन किंवा प्रवास खर्च देखील घेतलेला नाही. आम्ही अनिस चळवळीतील सामान्य कार्यकर्ते आहोत आणि राहू. योग्य वेळी आम्ही आमची सविस्तर भूमिका मांडू, असं हमीद आणि मुक्ता दाभोलकर या दोघांनीही स्पष्टीकरण दिलंय. पुढे पाहूयात. नवी दिल्लीमध्ये बीटिंग द रिट्रीटनं प्रजासत्ताक दिनाचा समारोप झाला. 1000 ड्रोन्सनं आसमंत उजळून निघाला. वंदे मातरमच्या घोषणा देत उपस्थितांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आणि यावेळी एकूण 26 धून वाजवण्यात आल्या. जय हिंद कह के मुस्काता है तब हर सरहद पर डटा जवान. शांति है हर भारतीय के मन में. अगर हम विश्व की विभिन्न पुरातन सांस है कि हस्ती मिटती नहीं हमारा श्वास. अगर हम भारत के मूल तत्व को खोजें तो मिलता है सत्य, अहिंसा, प्रेम. महान वैज्ञानिक आइंस्टीन ने कहा था आने वाली सचमुच कभी था. राष्ट्रपिता महात्मा गांधी का नाम प्रस्तर पर उकेरा गया है. बीच में स्थित है अमर चक्र, वीरता चक्र, केसरिया रंग. शांति है हर भारतीय के मन में. अगर हम विश्व की विभिन्न पुरातन सांस है कि हस्ती मिटती नहीं हमारा श्वास. अगर हम भारत के मूल तत्व को खोजें तो मिलता है सत्य, अहिंसा, प्रेम. महान वैज्ञानिक आइंस्टीन ने कहा था आने वाली सचमुच कभी था. राष्ट्रपिता महात्मा गांधी का नाम प्रस्तर पर उकेरा गया है. बीच में स्थित है अमर चक्र, वीरता चक्र, केसरिया रंग. शांति है हर भारतीय के मन में. अगर हम विश्व की विभिन्न पुरातन सांस है कि हस्ती मिटती नहीं हमारा श्वास. अगर हम भारत के मूल तत्व को खोजें तो मिलता है सत्य, अहिंसा, प्रेम. महान वैज्ञानिक आइंस्टीन ने कहा था आने वाली सचमुच कभी था. राष्ट्रपिता महात्मा गांधी का नाम प्रस्तर पर उकेरा गया है. बीच में स्थित है अमर चक्र, वीरता चक्र. आणि आपण बघितलं की बीटिंग द रिट्रीट सोहळ्याच्या निमित्ताने म्हणजे प्रजासत्ताक दिनाची सांगता जी आहे ती दरवर्षीप्रमाणे करण्यात आलेली आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पण जाता जाता सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी की जरी एकूण अशी चर्चा होताना दिसते की मार्चच्या मध्यवधीपर्यंत कोरोना हा संपुष्टात आलेला असेल, पण हेही लक्षात घ्या की जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना हा वारंवार स्वरूप बदलत राहील, त्याचे नवे नवे व्हेरियंट समोर येऊ शकतात असा इशारा देखील देऊ केलेला आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट आपल्या डोक्यावरती कायम आहे. म्हणून कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन म्हणजे ॲप्रोप्रिएट बिहेवियर हे कायम ठेवणं आवश्यक आहे. पहिलं, मास्क अनिवार्य आहे. कुठेही जा मास्क घालणं फार आवश्यक आहे. दुसरं, सॅनिटायझर स्वतःजवळ बाळगा. तिसरं, गर्दीत जाणं टाळा. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे असा, लसीचे 2ही डोस पूर्ण करून घ्या. कारण आता आपण बूस्टर डोसच्या दिशेने देखील वाटचाल करतोय. लवकरच 3रा डोस जो आहे तो आपल्याला घ्यावा लागणार आहे. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.